शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी दत्ताराम दळवी. आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र. समाजात अनेक लोक समाजोपयोगी कामं करत असतात. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे लक्षात घेऊन लालबाग परळ येथील श्वास सामाजिक संस्था ही एका सामाजिक कार्यक्रमासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापनाच मुळात मदत करण्यापासून झाली. चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदत करता करता या संस्थेची स्थापना झाली आणि त्याच संस्थेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेने राबविलेले आहेत. श्वास, ज्या ज्या लोकांना श्वासाचा त्रास म्हणजेच अडीअडचणी मदत हिला देऊन मोकळा श्वास घेण्यासाठी तयार केलेली ही संस्था आहे. विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा, अडीअडचणीत सापडलेल्या समाजातील लोकांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून ह्या श्वास संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. आपण जाणून घेणार आहोत या श्वास संघटनेने आत्तापर्यंत केलेले उपक्रम आणि आता हा सुद्धा त्यांनी आयोजित केलेला उपक्रम कशा पद्धतीने केला जातो हे पण आपण पाहणार आहोत. खरं तर आपल्याला ह्या श्वास या संघटनेशी संबंधित अशा अनेक शालोपयोगी वस्तूंसाठी दिलेल्या आहेत. भिवंडी येथील मोरणी या गावातीलच्या आजूबाजूचे परिसरातील 6 शाळा एकत्र करून त्याच्यातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शर्ट, दप्तर, छत्री, पाटी पेन्सिल अशा प्रकारच्या शालोपयोगी वस्तू देण्याचा उपक्रम त्यांनी ह्या वेळेला राबवलेला आहे. अर्थात हा उपक्रम राबवताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यांना केलेली मदत या सर्वांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश हुमने यांनी. आपण जाणार आहोत थेट मोरणी, भिवंडी तालुक्यातील मोरणी या गावी. तिथे 6 शाळांचे विद्यार्थी जमलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांना वयावाटप कसं केलं जातं, त्यांना काय काय मदत दिली झाली हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. आणि ह्या श्वास या संघटनेचा मुख्य कार्य काय आहे हेही त्यांच्याकडून जाणून घ्या होतं. आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आहोत भिवंडी तालुक्यातील मोरणी या गावी. इथे श्वास या संघटनेने शाळेतील विद्यार्थ्यांना एक शालेय वस्तूंचं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर ही श्वास संघटना लालबाग परळसारख्या कामगार विभागातून उदयाला आलेली आहे. अडकलेला श्वास चालू कसा करायचा ह्या संस्थेचा उद्देश असला तरी संस्थेकडून अनेक क्षेत्रात म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आत्महरण मदतीचा हात दिलेला आहे. त्यांचं असंही आहे, दान देताना देणारा वंचित झाला नाही पाहिजे आणि देणाराला गर्व आला नाही पाहिजे. अशा प्रकारचं दान ते सर्वात उत्कृष्ट दान. आज याने या आदिवासी पाड्यामध्ये या मोरणीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये अडकलेले श्वास चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केलेला आहे, याच्या पुढेही करतील. पण आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून. नमस्कार, तुमचं नाव सांगा सर. मी रामचंद्र अनंत शिरसाट. काय सांगाल या संघटनेबद्दल? तुम्हाला ही संकल्पना कशी सुटली की आपण ज्यावेळी चिपळूणला पूरग्रस्त झाला त्यावेळी आमचे काही म्हणजे अध्यक्ष अविनाश महापारले, जगदीश सुर्वे हे चिपळूणला गेले आणि तिथे जी वस्तुस्थिती पाहिली आणि तसं येऊन मुंबईला काही लोकांकडून देणगी घेऊन, निधी घेऊन तिकडे स्वतः टेम्पो भरून म्हणजे चादरी म्हणा, कपडे म्हणा, लेडीजच्या साड्या वगैरे घेऊन काही आपल्या लोकांकडून म्हणजे कुणीही तिथे सरकारी अधिकारी नाही किंवा राजकीय पातळीवर कोणाचीही मदत न घेता तिथे त्याची ज्या ठिकाणी मिळाले नाही, काही ठिकाणी मिळाले पण काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये मिळाला नसल्या कारणाने आमचे काही अध्यक्ष वगैरे 4-5 लोक तिथे जाऊन वाटणार आले. त्याच्यानंतर असा एक विचार आला खाली बसता बसता गप्पा मारता की आपण एक छोटीशी संघटना उभा करूया. आणि संघटनेमध्ये आमचे सगळे लोक, आजूबाजूचे लोक 11 लोकांनी आम्ही ती संघटना रजिस्टर केली. आणि त्या रजिस्टर करताना अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीवर मात करून आम्ही ती संघटना उभी केली. म्हणजे काही लोकांना 30 वर्षे जातात संघटना रजिस्टर करायला, 20 वर्षे जातात, पण आम्ही 2 वर्षातच ती रजिस्टर केली. आणि आमचं कामकाज असं आहे की कोणाचीही म्हणजे राजकीय मंडळीची आपण त्याचा हस्तक्षेप न करता, कोणाची त्यांची न मदत करता
आम्ही सगळे जे लोक आहोत, आम्ही नोकरी करणारे आहोत, व्यावसायिक आहोत, त्यांची थोडी थोडी मदत घेऊन आता हा जो निधी जमा केला आम्ही, आज जवळजवळ 1-1.5 लाख रुपये जमा केला, तो निधी आम्ही आमचे नातेवाईक, भाचे म्हणा नातेवाईक यांच्याकडून आम्ही व्हॉट्सअपतर्फे त्यांना सांगून वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्याकडून निधी घेतला आणि आमचा पहिल्यापासून आमचं सामाजिक संस्थेचे जे लोक आहेत ते आम्ही सगळे एकत्र येतो आणि एकत्र येऊन आज जवळजवळ 40 लोक आम्ही आलो इथे. का आलो तर आम्ही जे काय करतो आहे ते आमच्या दृष्टीने ते बघावं, आम्हाला जो आनंद मिळावा, मुलांनाही आनंद मिळावा आणि हा जो आनंद आहे ना तो कुठेही मागून पैशात मिळत नाही. आणि अशी गोष्ट आहे की आम्ही ह्या गोष्टीमध्ये का भाग घेतला की आम्ही सुद्धा लहानपणी असेच होतो, शेतकऱ्यांची आम्ही मुलं आणि आम्ही मुंबईमध्ये येऊन शिक्षण घेतलं, मोठे झालो आणि त्याच्यातून काही लोकांना आपला काहीतरी श्वास जो आहे तो लोकांना सुद्धा मिळावा, जेणेकरून आज गुदमरलेली आहे ती मुलं, आज त्यांना मार्ग मिळत नाही आहे. आम्ही जशी विरारला एक वृद्धाश्रम आहे तिथेसुद्धा आम्ही कार्य करतो. तिथे 93 लोक वृद्ध आहेत, त्यांना आम्ही होळीच्या दिवशी जातो, त्यांना आनंद देतो, 1 दिवसाचं त्यांना जेवण देतो, पुरणपोळीचं देतो. इतके ते आनंदी होतात आणि आमचे सगळे लोक आहेत त्यांच्यावर आनंद व्यक्त करतात आणि नाचतात गातात. हा जो आनंद आहे हा जगात कुठेही पैसा वाटून कुठेही मिळणार नाही. त्याचप्रमाणे वांगणीला एक वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमात आम्ही सगळे जातो दिवाळीच्या वेळी आणि त्यांना काही खाऊ वाटप करतो. तसंच मंदबुद्धीची मुलं आहेत त्यांनाही जाऊन मुरबाडमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे, मग त्यांना कोणी मदत करत नाही. आता एका संस्थेने बँकेने एक बिल्डिंग त्यांना बांधून दिलेली आहे. अशा ठिकाणी आम्ही जो आता ही शाळेत आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आमचे काही लोक अविनाश म्हणा, सुर्वे म्हणा, भाऊ पवार म्हणा, हे सगळे इथे येऊन बघितलं. जोपर्यंत आम्ही ही खात्री करत नाही, आम्ही 3 वेळा आलो म्हणजे आमचे 3 दिवस गेले, यायला 4 तास, जायला तास. परंतु ज्या व्यक्तीकडून आम्ही जो पैसा घेतलेला आहे तो चुकीच्या मार्गाने कोणाकडे जाता कामा नये. कारण आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी तुम्ही मदत करता, ग्रामपंचायतीला सरपंच गावाकडे मदत करतात, ती त्या मुलांकडे पोचत नाही. हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्हाला एकही जरी वस्तू आम्हाला तर द्यायची असेल तर आम्ही स्वतः तिथे जातो आणि आम्ही देतो. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. माणसाने माणसाशी माणसा
हीच अमुची प्रार्थनान हेच अमुचे मागणी हीच अमुची प्रार्थनान हेच अमुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे प्रांत भाषा वेश सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला पडे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच अमुची प्रार्थनान हेच अमुचे मागणी हीच अमुची प्रार्थनान हेच अमुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची
इथे चुळबुळ करायची नाही. रुद्राक्षी भये भूमी मेघे याला घेतच नाही फोटोमध्ये. भूमी मेघे आवाज कमी येतोय. सर्वांना पैसे मिळाला का? मिळालाय, सर्वांना मिळालाय. मग श्वास संस्थेने आपल्यासाठी आज हे अनमोल असं आपल्याला साहित्य जे दिलेलं आहे, आपल्याला शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे. तर श्वास संस्थेचे आभार मानण्यासाठी आपल्या दुधनी शाळेचे विद्यार्थिनी इथे येते. 107 रन. 107 वंदे मातरम सुरू. स्वात संघटनेचे पदाधिकारी शिरसाट साहेब यांनी स्वात संघटनेबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. जिथे जिथे श्वास अडकतो आहे तिथे तिथे श्वास चालू करण्याचं काम ही संस्था करते आहे. संस्थेने कशा प्रकारे स्थापना केली, कोणत्या उद्देशाने केली आणि ज्याप्रमाणे ज्या स्तरातील लोकांकडून त्यांनी वर्गणी गोळा केली ती योग्य ठिकाणी जावं, लोकांचा श्वास मोकळा व्हावा याच्यासाठी श्वासने प्रयत्न केलेले आहे. आपल्याही विभागातील शाळांना 6 शाळांना जवळजवळ विभागातील शाळांना श्वास मोकळा करण्याचं काम या श्वास संघटनेने केलं आहे. काय सांगाल तुम्ही? सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी अतिशय छान असा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्वास फाउंडेशन यांनी या ठिकाणी साजरा केला. माणूस हा समाजामध्ये राहत असतो, समाजामध्ये घडत असतो. मग समाजामध्ये घडत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, दातृत्वाच्या भावनेतून आज श्वास फाउंडेशन या संस्थेने आमच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं जे वाटप केलं आहे आणि आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आज जो आनंद आहे तो अद्वितीय आहे. आणि मागून तर सर्व काही मिळतं, पण न मागता देणाऱ्याची जी भावना असते, दातृत्वाची जी भावना असते ती खरोखर खूप महान असते. आणि केवळ शैक्षणिक साहित्याचं वाटप नाही तर आमच्या या अतिदुर्गम डोंगराळ भागातील मुलांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व शाळांतर्फे श्वास फाउंडेशन या संस्थेचे आभार मानते आणि तुमच्या ऋणात राहू इच्छिते. आणि यापुढेही आपल्या या श्वास फाउंडेशनतर्फे हे सत्कार्य असंच पुढे चालू राहावं आणि आमच्या मुलांना मदतीचा हात नव्हे तर मदतीचा श्वास असाच मिळत राहो ही आपणास नम्र विनंती. ही संघटना अशाच प्रकारे कार्य करेल यात विश्वास नाही. त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आज दिलेलं हे शालोपयोगी वस्तू एवढ्याच देऊन उपयोगी नाहीत. अनेक वेळा त्यांनी रक्तदान शिबिर केलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तारांगण या मतिमंद मुलांसाठी काम केलेलं आहे. वृद्धाश्रमात काम केलं आहे. अनेक ठिकाणी सर्व क्षेत्रात जिथे जिथे कमीपणा वाटतो, जिथे जिथे अडचणी आहेत तिथे त्या अडचणी सोडवण्याचं काम ही श्वास संघटना करते आहे. श्वास संघटनेला या सर्व कार्यक्रमासाठी चांगल्या शुभेच्छा. सर्व शिक्षकांतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे आणि गावकरी मंडळींतर्फे सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरोखरच श्वास संघटनेने याच्या पुढे चांगलं कार्य करावं हीच सदिच्छा. कॅमेरामॅन दिलीप हुंडेसह मी दत्ताराम दळवी, मोरणी, भिवंडी.
प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.